ती गोडी जर खेचून घ्यायची असेल तर ऊसामधून घ्यावी लागते, नाही तर फळामधून घ्यावी लागते. ती गव्हात सुद्धा आम्हाला मिळत नाही, कडुलिंबात तर नाहीच नाही, तांदळातही मिळत नाही. ती साखरच घ्यावी लागते. एक विशिष्ट तत्व जर आपल्याला मिळवायचं असेल तर ते करण्यासाठी शक्ती आपल्याला परमात्म्याकडून प्राप्त करावी लागते. अहो, चांगले माणसं याच मातीत निर्माण झाले, वाईट माणसं याच मातीत निर्माण झाले. चांगले पदार्थ इथंच निर्माण झाले, वाईट पदार्थ इथंच निर्माण झाले. पण चांगलं आणि वाईट हे ठरवलं कोणी? तुम्हाला आवडते म्हणून साखर चांगली आणि तुम्हाला आवडत नाही म्हणून मिरची वाईट. एखाद्या माणसाला विचारलं तुला काय आवडतं, तू म्हणा मग मिरचीची भजी आवडतात. साखर आवडते, त्याला विचारलं तुम्हाला साखर आवडते, तो म्हणजे साखर खूप आवडते हो, पण मला डॉक्टरने सांगितलं तुम्हाला डायबिटीस आहे. अरे तुम्हाला कशापासून सुख मिळते हा विषय नाही, तुम्हाला काय हिताचा आहे हा विषय आहे. सुख मिळतं तुम्हाला साखर खाण्याने. परमात्मा तुम्हाला जन्माला जेव्हा घालतो ना तेव्हा तुम्हाला तुमच्या कोट्याची वाटर साखर किती आहे ती लिहून देत नाही फक्त, पण ती सगळी कोट्याची तुमचा जो कोटा जो आहे तो पहिल्या 20-25 वर्षात संपवला तर 28व्या वर्षी तुम्हाला डायबिटीस होतो. पुढे मग बिनसाखरेचा चहा. ते म्हणजे तुम्ही कोण आहे? ते म्हणजे आम्ही साखर कारखान्याचे चेअरमन. बिनसाखरेचा चहा पिता? ते म्हणलं तर काय करा, आमचा कोटा आम्ही 28व्या वर्षी संपवला सगळा. विषयाचे हाव धरून चालत नाही. विषय सेवन करावा पण विषासारखा सेवन करावा. विष आहे ना, आपण औषध घेतो ना, डॉक्टरने सांगितलं तुम्हाला काय झालं, ते म्हणजे मला ज्वर आहे हो, अंगात ताप आहे, मला खोकला यायला, असं व्हायला सवाल. म्हणजे मी एक बाटली घेऊन जा आडोळशाची आणि काय करा, 2 चमचे सकाळी 2 चमचे संध्याकाळी, असं 7 दिवस घ्या, तुमचा खोकला कमी होईल. माझा कमी झाला आहे पण अजून थोडा शिल्लक. मग कीर्तनाला जायचं म्हणून मी एक अख्खी बाटलीच जपिली, काय होईल? नाही जमणार, एकदम नाही पचणार. ते थोडं घ्यावं लागतं, विषासारखं घ्यावं लागतं. विषय हा विषासारखा सेवन करावा लागतो. त्याच्यासाठी हव्यास करून चालत नाही. जे भगवंताने दिलं तुम्हाला ते आनंदाने भोगायचं ना. विषय भोगायसाठी त्यात विषय भोगून जो परमात्मा 16,108 स्त्रिया स्वतः करून ब्रह्मचारी म्हणवला का? त्याच्यात आसक्ती नाही, गुंतला नाही त्याच्यात. आम्ही गुंतलो. आमचं घर, आमचा मुलगा, आमची संपत्ती, आमचं पद, आमची खुर्ची त्याला चिटकून बसली. मग काय परिणाम होतं मला याच्यावर भाष्य करायचं नाही आज. उद्या फार झालं तर थोडंसं करीन. कोणाची सत्ता टिकली नाही, कोणाचीही संपत्ती शिल्लक राहिली नाही, किंवा राहिली तरी कोणाला नेता आली नाही. एक तरी माणूस मला दाखवा की जो कोट्याधीश आहे आणि त्यांनी बरोबर आपल्या काही ड्राफ्ट नेले, डिमांड ड्राफ्ट चालतात का तिकडे नेलेले? तुमची हुंडी चालते का तिकडं? नाही चालत. इथलं सगळं इथंच ठेवावं लागतं. ज्या शरीरावरती आपण अलोट प्रेम केलं, मी सज्जन सांगतो तुम्हाला, सुभाषित एक फार सुंदर आहे तिच्यावर. धनानि भूमौ पशवश्च भार्याग्रहद्वार जनस्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति वैकः. अपार धन कमावलं. अपार म्हणजे किती? 23 कोटी. किती 49 कोटी सापडले ना? किती सापडले? अरे ते मोजता येईना. मशीन आणल्या, मशीनला घाम आला म्हणे. मी ऐकलं कॅशियरला घाम येतो मला माहिती, कारण मी कॅशियर होतो काही दिवस. पण मशीनला सुद्धा घाम आला, इतके पैसे मोजता. पण त्याच्यातलं काहीही आपलं राहिलं नाही. शेवटी सांगावं लागलं हे माझं नाही, हे माझं नाही, माझं नाही.
अरे वेदांत शिकला असता तर हे कळालं असतं लहानपणीच तुला हे माझं नाही म्हणून. आता गेल्यावर माझं नाही म्हणून काय उपयोग. आता माझं आहे म्हणलं तरी मिळत नाही, माझं नाही म्हणलं तरी मिळत नाही. काही हाव करून उपयोग नाही, काही टिकणार नाही राहिला. जे अन्यायाचं आहे ना, अहो न्यायाचंच टिकत नाही, अन्यायाचंच गोष्ट आहे. जे तुम्ही न्यायाने स्वतःचा घाम गाळून श्रमाने मिळवलेले ते सुद्धा पूर्णपणे तुम्हाला भोगता येत नाही. मी अत्यंत जबाबदारीने विधान करतोय. मला एका गोष्टीचं उत्तर द्या. तुमच्याकडे 100 एकर जमीन आहे आणि त्या 100 एकर जमीनमध्ये 800 पोते गहू झाले. तुम्हाला वर्षाला किती लागतात? 2 पोते लागतात. मग 798 पोत्याचं काय करतो आपण? रेडिओ आणतो, दागिने करतो, आकडे लावतो, शेअर मार्केटमध्ये गुंतवतो. पण तुमचा शेअर काहीच नाही त्याच्यात. हा सगळा परमात्म्याचा शेअर आहे. आणि म्हणून तुमच्या पोत्यामध्ये 800 पोते जे धान्य आहे ना, त्याच्यातलं 798 पोते जगताच्या कल्याणासाठी तुम्हाला खर्च केलं पाहिजे, असं न्याय आहे. नाही तर मग इतका पाऊस होतो की सगळं वाहून जातं. परमात्म्याचं चरित्र समजून घ्यायचं असेल तर या गोष्टीचा आधी विचार केला पाहिजे की जे भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. लोक म्हणतात का हो गुंड माणसाला संपत्ती का मिळाली, त्यांनी कोणतं पुण्य केलं होतं? माझ्याकडे त्याचं उत्तर आहे. अरे त्याने मागची जन्मी इतकं पाप केलं की भगवंताने म्हणला यावेळेला. धन्यवाद. बुवा पाणी पित पित बोलतो म्हणे. भगवंताने इतकं दिलं की त्या जोरावरती, त्या शक्तीवरती तू अनेकांना मदत करून तुझं मागचं पाप नष्ट कर. पण माणसाला नाही मोह सुटत नाही. आणि म्हणून परमात्म्याने असा जन्म घेतला की सगळं संपादन केलं पण सगळं लोकांना देऊन टाकलं. जन्म कर्मजमे दिव्यमचा अर्थ असा आहे, भगवद्गीतेमध्ये श्लोक आलेला आहे की माझा जन्म आहे, मी सगळं करीन, पण माझ्याजवळ मी काही शिल्लक ठेवणार नाही. परमात्म्याचं चरित्र जर तुम्ही वाचलं असेल, तुम्ही वाचता, मला माहिती आहे दरवर्षी ऐकता तुम्ही. अनेकांनी चांगल्या चांगल्या पद्धतीने माझ्यापेक्षा विद्वान लोकांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की परमात्म्याने 16,108 बायका जरी केल्या, अनेक राजांचा पराभव जरी केला तरी कोणतेही राज्य भोगलं नाही. अरे द्वारकेच्या सुद्धा, आपण द्वारकेचा राणा म्हणतो त्याला, पण द्वारकेच्या सुद्धा राज्यावर बसला नाही तो. जरासंधाला मारलं, त्या जरासंधाचं राज्य त्याच्या मुलाला दिलं. कंसाला मारलं, उग्रसेनाला देऊन टाकलं. भगवंताला इच्छा जर असती तर सगळं राज्य स्वतःकडे ठेवून सगळ्या या आर्यावर्ताचा, दक्षिणवर्ताचा सम्राट म्हणून तो मिरवला असता. पण नाही ठेवलं त्यांनी, स्वतःकडे काही ठेवलं नाही, सगळं देऊन टाकलं. गोरगरिबांचा वाली होता तो, गायींचा त्राता होता. गाय हे जे हा पशु जे आहे ना, ते गरिबीचं उपलक्षण आहे. आपण म्हणतो ना गायीसारखा गरीब आहे. हो, गाय हे उपलक्षण आहे, गाय हे प्रतीक आहे, गरिबीचं प्रतीक आहे. स्वभावानं गरीब असणं आणि लोकांच्या उपयोगाला पडणं याचं प्रतीक म्हणजे गोमाता आहे. आणि म्हणून गायींचं पालन कर, गोपाल म्हणतो ते आम्ही त्याला. तर असा भगवान गोपाल कृष्ण. जन्म घ्यायचं कशासाठी घ्यायचा? त्यामुळे जगामध्ये सगळीकडे अन्याय माजलेला आहे. त्या अन्यायाला दूर केलं पाहिजे. किरकोळ अन्याय असला तर कोणालाही पाठवता येतं ना. एखादा भुरटा चोर असला, एखादा इन्स्पेक्टरला पाठवता येतं, एखादा डाकू असला तर DSP ला पाठवता येतं, फार मोठा गुंडा असला तर एक मिलिटरी त्याच्यावर पाठवता येते. पण तो जगाचाच नाश करायला निघालेला आहे चायनासारखा, की सगळं मलाच पाहिजे.
या पृथ्वीवरती आमच्याशिवाय दुसरं कोणाचंही राज्य शिल्लक राहता कामा नये, अशा प्रकारची वृत्ती, दुष्ट वृत्ती ज्याच्याकडे आहे त्याला मारण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. सज्जन हो, त्या काळी इतके दुष्ट माजले की सगळ्या भगवंताच्या अवताराच्या वर्णनामध्ये कृष्णाचं चरित्र श्रेष्ठ का ठरलं की त्या अवतारात कृष्णाने अनेक दुष्टांना मातीत घातलं. भागवत वाचा, भागवतात आहे सगळं वर्णन, सगळं भागवत. अहो, भागवत सप्ताहात सुद्धा सांगता येत नाही, इतकं विस्तीर्ण आहे. पण लक्षात कोण घेतं? माणसं चुटके आणि गाणे याच्यासाठी भागवत ऐकतात. गाणे म्हणजे भागवत नाही. गाणं ठीक आहे, झोप येऊ नये म्हणून तितकं बनाव, हे सगळं मध्येच भागवत संपवाल. भगवंताचं गुणवर्णन जे आहे ते त्याच्या लीलांच्या मध्ये आहे. भगवंतानी काय केलं आणि कशासाठी केलं. भगवंतानी जगाला चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी सगळ्या वाईट गोष्टींचा निपात केला आणि लोकांना सांगितलं काय रे, चांगलं केलं तर चांगलं होईल, वाईट केलं तर काही चांगलं होणार नाही. तुम्हाला असं वाटेल अहंकाराने की आम्ही मोठं चांगलं करतो आहोत, तेव्हा मीच अवतार घेतो. शेवटी सगळ्या सज्जन लोकांनी भगवंताकडे जायचं ठरवलं आणि त्यांना सांगितलं, देवा हे काय चाललं अन्य पृथ्वीवर, आम्हाला कुठे भजन करता येत नाही, रात्री 10 वाजता कीर्तन बंद करावं लागतं, मिरवणुकीची परवानगी घ्यावी लागते, आमच्या सणाला परवानगी घ्यावी लागते, गुंडांच्या सणाला परवानगी घ्यावं लागत नाही. गुंड कोणत्याही न्यायालयामध्ये, कोणत्याही पोलीस स्टेशन मला कधी परवानगी मागायला गेलं नाही की आम्हाला मोर्चा काढायचा आहे. पण त्यांचे मोर्चे सफल होतात. केंद्र सरकार सुद्धा हातपाय टेकतं त्यांच्यासमोर 6-6 महिने. मोठे मोठे राज्य ज्यांनी चालवलेले आहेत ते सुद्धा हतबल होतात. का? त्यांचा अंतकाल जवळ, विनाशकाले विपरीत बुद्धी. सगळे सज्जन लोक भगवंताकडे गेले. महाराज वर्णन करतात, मुनी सखताय सगळ्या ऋषी मुनींना, सगळ्या पुण्यवान लोकांना, सगळ्या ब्राह्मणांना, सगळ्या यज्ञ करणाऱ्यांना, सगळ्या भजनी मंडळींना, सगळ्या वारकऱ्यांना घेऊन ही पृथ्वी गायीचं रूप घेऊन परमात्माकडे गेली. आणि परमात्मा म्हणली, देवा अरे हे काय, आम्ही वारकरी भोळे आहोत, आम्ही पंढरपूरचे वारकरी आहोत, आम्ही साईबाबा शिर्डीला जातो, आम्ही सगळ्यांचं सुख मागतो, आमचं एकट्याचं मागत नाही. आमच्या शास्त्रामध्ये श्लोकच आहे, सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. कोणालाही दुःख होऊ नये, कोणाच्याही वाट्याला वाईट परिस्थिती येऊ नये, याच्यासाठी आम्ही भगवंताकडे मागणं. आमचं काय, आमची माती केव्हा होणार आम्हाला माहिती आहे, सगळ्यांची होणार तशी आमची होणार, आणि कधी का होईना आम्ही, आम्हाला काही चिंता नाही. हा देहच जाणार आहे म्हणल्यानंतर आसक्ती कशाची आहे? अहो मला सांगा, एखाद्याला पोटात कॅन्सर झाला, त्यालाच वेळ तुम्हाला जरा गुलाबजामुन देऊ का? तो म्हणला आता कशाला गुलाबजामुन, माझ्या गोड जेवणाला घाल. ज्याला गिळता येत नाही, ज्याला खाता येत नाही, त्याला देऊन काही उपयोग नाही. विषय भोगायला सुद्धा एक शक्ती लागते.
तीच जर भगवंतानी काढून घेतली तर तो विषय भोगता येत नाही. म्हणून आपल्यासाठी काही नाही मागायचं. आपल्यासाठी जे आपल्याला ठेवलेलं आहे परमात्म्याने ते आपल्या कर्माचं फळ मागच्या जन्मीच ठरलेलं आहे. हा, आज जे मी भोगतो आहे ते मागच्या वेळेला माझ्या पुण्यकर्मानी पापकर्मानी माझ्या वाट्याला आलेलं आहे. पुण्य आणि पाप दोन्ही भोगावंच लागणार. जोर जेव्हा समसमान होईल तेव्हा भगवंताची तुला प्राप्ती होईल. पुण्य जास्त झालं तर स्वर्गात जाशील, पण स्वर्गात कायम राहता येत नाही. भगवद्गीता म्हणते क्षीणे पुण्ये स्वर्गलोक मृत्यूलोकम विशंती. पुण्य क्षीण झालं की स्वर्गात असलेला जीव ढकलून देऊन खाली पडला जातो. जसं बॅलन्स संपल्यानंतर बँकेतून हाकलून देतात लोकांना. अहो तुमच्या खात्यात काहीच नाही, झिरो बॅलन्स. आता मायनस मध्ये डेबिट टाकता येत नाही तुम्हाला. त्यामुळे मग आता जा म्हणजे सरकारला फुकट कर्ज वाटायला तिकडच्या गल्लीमध्ये, आणि ते बुडीत कर्जच आहे. ते फेडण्यासाठी पुन्हा तुम्हाला बैलाच्या जन्माला यावं लागणार आहे. सगळं फेडावं लागणार, इथं येऊनच फेडावं लागतं. भगवंताकडे सांगितलं, भगवंताला विचारलं. भगवंत क्षीरसागरामध्ये विश्रांती घ्यायला लागले. महाराज वर्णन करतात, हिमनग सुंदर गौर कले, हिमनग सुंदर गौर कले, नारद जमुनांबर धारी, नारद अरुणांबर धारी, छेडित सुस्वर युद्धित भास्कर, छेडित सुस्वर युद्धित भास्कर, वीणा श्रीवर भजन करी, जान से अंतर करुणा निर्भर, जान से अंतर करुणा निर्भर, उद्धरण्या नर भूवरचे, क्षीरसागरा जाई सत्वर, मंदिर ते श्री विष्णूचे, हिमदर सुंदर गौर कले, नारद अरुणांबरधारी, नारद अरुणांबरधारी. भगवंतानी पाहिलं भूमी गाई स्वरूप घेऊन आलेली, सगळे संत जन आहे, सगळे ऋषीमुनी आहेत, भजन करीत करीत आले. आणि खरं म्हणजे विश्रांती घेऊ लागला. भगवंत आपल्या ध्यानामध्ये मग्न होते. त्यांना जाग का आली? हे सगळे भगवत भक्त भगवंताकडे काही मागायला गेले, ते मोकळ्या मनाने गेले तरी भजन करीत करीत. रामकृष्ण हरी जय जय राम, राम हरी जय जय राम, राम रामकृष्ण हरी जय जय राम, राम रामकृष्ण हरी जय जय राम,
फक्त कीर्तन करायचं, आम्हाला भजन नाही करायला. म्हणून अहो तुम्ही जागे आहेत की नाही मला कळायला पाहिजे की नाही. तुम्ही जर भजनच नाही केलं तर मला असं वाटतं तुम्ही झोपले डोळे उघडे ठेवून. काही लोकांना सवय असतं तारवट असतो डोळ्यात. काय आहे, आपले डोळे उघडे आहेत यावरून आपलं झोपलं नाही आपण सिद्ध होत नाही. हा, आपले डोळे जरी उघडे असले ना तर आपण कुठे असतो, रेल्वे स्टेशनवर असतो, आपल्या घरी असतो, बातम्या ऐकत असतो, तिथे टीव्ही समोर बसलेले येत आहेत. पण आपल्या घरी आले असतील का सिनेमा संपवून. आता 11 वाजले, बहुतेक पहिला शो सुटला. माणसाचं मन जे आहे ना ते सारखं फिरत राहत, ते कीर्तनात एका ठिकाणी बसत नाही. हा म्हणजे तुमचा माझा प्रश्न नाही, हा अर्जुनाच्या पांतीचा म्हणजे अर्जुनाच्या योग्यतेच्या भक्तांचा प्रश्न आहे. तो अर्जुन असं म्हणतो, भगवंता तू मला इतके योग सांगितलेस, भक्ती योग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सांगितला, त्याग सांगितला, संन्यास योग सांगितला. पण माझं हे मन बेट आहे ना, मन एका ठिकाणी राहत नाही. चंचलम हि मन कृष्ण प्रमाधी परवद्रणम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरुसु दुष्करम. हे मन इतकं चंचल आहे बेट, ते वासरू जसं धावत ओढून गाईकडे धावतो तसं मन विषयाकडे धावत. प्रमाधी आहे, उड्या मारतो सारखं. मी मांडी घालून बसलो म्हणजे लोकांना असं वाटतं की मी स्थिर आहे. नाही, ते मन उछालतं मनातलं मनात. तेव्हा हे मन ताब्यात ठेवणं हा खरा अभ्यास आहे. तर भगवंतांनी सांगितलं, अरे तुम्ही इतके जण आले इथे, मी आत्तापर्यंत 7 वेळा जन्म घेतले. मच्छावतार घेतला, कच्छावतार घेतला, वराह अवतार घेतला, नरसिंह अवतार घेतला, परशुराम अवतार घेतला, वामन अवतार घेतला. तुमचं समाधान झालं नाही. सगळे ऋषीमुनी म्हणाले, तेव्हा तू आहे डिप्लोमॅट, आम्हाला फसवतोस. तुझी प्रतिज्ञा काय आहे? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूंचं परित्राण करण्यासाठी, दुष्टांचं पारिपत्य करण्यासाठी तू युगायुगात जन्म घेतोस, अशी तुझी प्रतिज्ञा आहे. पण आतापर्यंत तू अनेक दुष्टांना मातीत घातलंस, पण कोणत्या साधूचं कल्याण केलं मला एकदा दाखव ना. भगवंताकडे उत्तर नाही, कारण भागवतातच नाही त्याचं उत्तर. या भगवान म्हणाले, अरे मी इतके जन्म घेतले होय. ते सगळे ऋषीमुनी म्हणाले, 7 जन्म तव अपूर्ण देवा, आता पूर्ण अवतार धरावा, लोकांनी हा सदा राहावा, 8वी तव जन्म 8वा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तव भक्तीचा उदय होऊ दे. श्री नारायण जय नारायण तुझे कानी येऊ. याच्या पुढे भगवंताच्या नावाशिवाय दुसरी कोणतीही आठवण आम्हाला झाली नाही पाहिजे, अशी लीला कर. भगवान म्हणाले, एवढं राहिले. नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूला मारलं मी, पण माझं भजन करावं असं काही माझं चरित्र मी त्याच्यात दाखवलं नाही तुम्हाला. उलट माझ्याजवळ माझा अत्यंत प्रिय भक्त प्रल्हाद सोडला तर बाकी लक्ष्मी सुद्धा यायला घाबरू लागली. कोणी आलं नाही जवळ, नारद जवळ आला नाही, लक्ष्मी आली नाही, ऋषीमुनी घाबरले सगळे. शेवटी सगळ्यांनी त्या प्रल्हादाची प्रार्थना केली की प्रल्हाद
भगवंत तुझ्यासाठी प्रकट झालेले आहेत, तू जा पुढे. भागवतामध्ये वर्णन असं आहे की प्रल्हाद गेले भगवंताच्या जवळ. प्रल्हाद 5 वर्षाचा आहे. भगवंताचा चेहरा अकराळ विकराळ आहे, सगळं आयाळ आहे, भोवती सिंहाचा चेहरा आहे, नख असे त्या हिरण्यकशिपूचं पोट फाडल्यामुळं सगळे आतडे त्या नखाला लागलेले आहेत. घाबरून गेले सगळे लोक. आता काय होईल, कोणी जवळ गेलं तर कोणाचा पोट फाडतील अजून काही सांगता येत नाही. पण प्रल्हाद जवळ आल्याबरोबर भगवंताने त्याला मांडीवर घेतलं आणि त्याला चाटायला सुरुवात केली. कारण भगवंत सिंह झालेत ना. सिंह आपल्या बछड्याला काय करतो, चाटतो की नाही. वाघ आपल्या बछड्याला काय करतो, चाटतो की नाही. गाय आपल्या बछड्याला काय करते, चाटते की नाही. पशूंना दुसरे हात नसल्यामुळं आपण जसं चोंभाळतो, चोंभाळण्याची प्रक्रिया ते जिभेनी करतात. भगवंतानी त्या प्रल्हादाला चाटायला सुरुवात केली आणि भगवंताचा अकराळ विकराळ चेहरा एकदम सौम्य झाला, कारण भक्ताच्या संपर्कात आले. अरे तुम्ही तसं काही करा म्हणजे मी मग तुमच्यासाठी लीला करीन. तर सगळे म्हणाले काही हरकत नाही. ते म्हणजे आमचं एक मागणं आहे देवा. ते म्हणजे काय मागणं आहे. चुगलखोर वा चोर असे तू परदारे सह अतवार. भयंकर हो. परदारे सर्व रमणारा सुद्धा उतरून जावा, हे मागण्याचं धाडस फक्त संतांच्या मध्ये आहे. काय माणसं लावालाव्या करणारे जे असतात ना, ते जगामध्ये फार यशस्वी होतात. आता आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल मला काही बोलायचं नाही, कारण मला त्याच्यातलं कळतच नाही. मला राजकारणातलं काही कळत नाही. मी बोंब्या नसता राजकारणात. पण जगातलं जे ऐकायला मिळतं की जो लावालाव्या करतो. आता लावालाव्या सगळेच करतात, आम्ही सुद्धा तबला पिटी लावतो, पण आमच्यामध्ये ते कौशल्य नाही. ज्याला उत्तम तबला पिटी लावता येते त्याच्यातून आवाज निघतो का, बरोबर ना. समाजातून जर आवाज निघायचा असेल कोणत्याही प्रकारचा, तर एक लावालावी केलीच पाहिजे. लावालावी मध्ये मोठी मोठी राज्य उलथून जातात. तर याच्यावर मला काही भाष्य करायची गरज नाही. देवा तुम्ही जन्म घ्या, आम्ही तुमच्या मदतीला येऊ. देव म्हणाले अरे मला जन्म घ्यायचा असेल तर मला 3 गोष्टी तुम्ही काय पत्करणार सांगा. त्यामुळे काय आम्ही तुमचं साथ करू. त्यामुळे नुसती साथ करू असं सांगतात नाही. कीर्तन जर करायचं असेल तर तुम्हाला तबला वाजवावा लागेल, पिठी वाजवावं लागेल, कीर्तन करावं लागेल. तुम्ही कीर्तन करता का पिठी वाजवता का तबला वाजवता. त्यामुळे भगवंता तुम्हाला अवतार घ्यायचा आहे ना. त्यामुळे हो, पण तुमचं काय म्हणणं आहे. त्यामुळे मला 3 गोष्टीचे पथ्य पाहिजे. चहाडी, शिंदळकी आणि चोरी. 3 गोष्टी मला बरोबर आणाव्या लागतील, कारण त्या मीच निर्माण केल्या. 64 कलामध्ये शर्विलकी नावाचा एक प्रकार आहे. शर्विलकी म्हणजे चोरी करणे, ती सुद्धा कला आहे. आता ते का त्याचा अभ्यास करायचा तर नंतर सांगेन मी, उद्या सांगेन. पण शर्विलकी, चहाडी आणि शिंदळकी. शिंदळकी म्हणजे भ्रष्ट आचरण. ते नारदाला विचारलं, नारदा तू काय घेतो, लोक कल्याणासाठी तू काम करायला असं, मग तू काय घेतोस याच्यातलं. तो म्हणा जेव्हा मी माळ घातली मला लोक हाणतील की नाही, मला शिंदळकी करता येत नाही. ते म्हणजे चोऱ्या कर. नाही चोऱ्या हे तर वाईट पडले याच्यापेक्षा, तिथं उघड दिसत. पण काय चहाड्या, हा चहाड्या करेन म्हणे. मग नारदाला चहाडीनं माळ घातली म्हणे. नारळ इकडचं तिकडं सांगायचं, तिकडचं इकडं सांगायचं, लावा लाव्या. आत्ता सांगितलं मी. आणि 2 गोष्टी भगवंतांनी पत्करल्या. चोऱ्या करणं तर आपल्याला माहिती आहे, भगवंताचं चरित्र सगळं. दुधाच्या चोऱ्या केल्या, लोण्याच्या चोऱ्या केल्या, मनांची चोरी केली, गोपींची मनं चोरली सगळी. भगवंतांनी चोरी आणि शिंदळकी. शिंदळकी हा वाईट शब्द आहे, पण याच्यामध्ये सगळ्या स्त्रियांचा, जगातल्या ज्या परित्यक्ता आहेत त्यांचा सुद्धा उद्धार करण्याची भगवंतांनी संधी साधलेली आहे. त्या नरकासुराच्या कैदेतून 16,000 स्त्रिया जरासंधाच्या
कैदेतून 16,000 या साहेब या. भगवंतांनी मुक्त केल्या. आता ज्या 16,000 जणी भगवंताकडे कैदेत होत्या, त्या जरासंधाकडे कैदेत होत्या, त्या कितीही शुद्ध असल्या तरी लोक त्याचा स्वीकार करतील का? नाही करणार. त्या परित्यक्ता म्हणून गणल्या गेल्या. आणि भगवंतांनी असा विचार केला की यांचं जीवन जर मातीत गेलं, यांची सुटका केल्यावरही, तर त्यांच्यावर अन्याय होईल. ज्यांना स्वातंत्र्यच उपभोगता येत नाही, याच्यासारखं दुर्दैव दुसरं कोणाचंच नाही. मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो, ते माणसाचं सगळ्यात मोठं पाप कोणतं? एखादा मनुष्य पुण्यवान आहे असं पण म्हणतो की नाही. एखादा माणूस फार पापी आहे असं म्हणताना ते म्हणजे माणसाचं सगळ्यात मोठं पाप कोणतं? परस्वाधीन होणं हे सगळ्यात मोठं पाप. पैसा आहे, नोकर चाकर आहेत, बंगला आहे, पलंग आहे, पण पाणी द्यायला कोणी जवळ नाही. तहान जर लागली की घंटी वाजवायला, अरे कुठे आहे का तिकडं? ते म्हणजे काय ओरडायला रे म्हातारडं झालं. विचारत तरी, बाबा काय पाहिजे तुम्हाला? अरे मला पाणी कोण, थांबा थोडं अजून नळ यायचा. याला बिस्लरी हवं उपलब्ध आहे, बापाला मात्र नळ येण्याची वाट पाहावी लागते. मला जी गोष्ट वाटते ती मला न करता येणार, दुसऱ्या कोणावर तरी मला अवलंबून राहावं लागतं, आणि तो माझा सूड घेतल्यासाठी मला मदत करत नाही. याच्यासारखं मोठं पाप नाही. काय का जाळ्याची संपत्ती एवढी आहे, त्या सगळं आहे जवळ. म्हातारपण आले आणि मुलाला म्हणला काय तीर्थयात्रेला वगैरे जायचं नाही, काय अमरनाथ वगैरे काही नाही, तुम्ही इथंच अमर व्हा. तो म्हणले अरे तुझ्यासाठी कोट्यावधी रुपये ठेवले रे मी, परवा मोजतात केली तेव्हा मशीन सुद्धा मिळाली नाही मला नेऊन घाल ना तिथे एकदा हिमालयामध्ये. तो म्हणला नाही इथंच तुम्हाला हिमालय बर्फातच ठेवणार आहे. सगळ्या लोकांचं तुमचं अंत्यदर्शन झाल्याशिवाय मी तुम्हाला गती देणार नाही. बर्फात लाद्या आणून ठेवल्यात, पण लवकर संपवा. सज्जन हो, माणसाला सगळ्या गोष्टीची जी हाव असते ना, ती हाव माणसाला मातीत घालते. मला काही कोणाकडून तारीफ करून घ्यायची नाही. स्पष्टपणे मी सांगतो, कोणी कितीही मोठ्या पदावर असला, तो सत्तेवर असेल, श्रीमंत असेल, विद्वान असेल, माळकरी असेल, कोणी असेल, पण त्यांनी जर सत्य सोडलं तर ते त्याच्या हिताचं नाही, समाजाच्याही हिताचं नाही. आणि म्हणून आम्हाला संतांच्या नम्र व्हावं लागतं की महाराज आम्ही माजलोत, आम्ही अहंकारी आहोत. आमचा अहंकार थोडा कमी करण्यासाठी आम्ही तुमच्या दरबारात आलो. आम्ही तुमच्या दरबारात का आलो की आम्ही इथे उभा राहून लोकांना जेव्हा चांगलं सांगतो तेव्हा आम्हाला लाज वाटली पाहिजे की आम्ही हे चांगलं सांगतो ते आमच्याजवळ आहे की नाही. आमच्या शब्दाला केव्हा बळी येईल? जो सद्गुण लोकांनी आपल्या अंगी बाणावा असं आम्ही सांगतो, तो सद्गुण माझ्याजवळ आहे की नाही हे जेव्हा कीर्तनकाराला, सांगणाऱ्याला, प्रवचनकाराला, संताला, व्यासपीठावर बसणारा पटेल, तेव्हा त्याच्या शब्दाला बळ येईल. सज्जन हो, भगवंतांनी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, मी जन्म घेणार. आणि जन्म घेणार, नारदाने विचारलं कुठे घेणार? तुमची आई कोण? ते म्हणजे आमची आई कंसाची बहीण देवकी. ते म्हणजे अरे त्याला मातीत घाललं, त्याचंच अन्याय आहे सगळं, आणि त्याला संपवण्यासाठी त्याच्याच बहिणीच्या पुढे जन्म घेणार. ते म्हणजे हेच तर आमची डिप्लोमेसी आहे. हा, आमचं राजकारण त्याच्या घरातच त्याचा शत्रू निर्माण झाला पाहिजे, याला लावायला. हा, त्याचा नातेवाईक त्याचाच गंड वाजवणारा ठरवणार. कंसाची बहीण आमची आई. तुमचे वडील ते म्हणजे ते विधानसभेमध्ये कंसावर ते पेपरवर फेकून मारणार आहेत, वसुदेव, ते आमचे पिताजी. ते म्हणजे अहो ते कंसाचे शत्रू आहेत ना. हो म्हणा आहेत ना, मान्य आहे ना मला. मग कंस आपली बहीण त्या शत्रूला देईल कशी? अरे यालाच तर राजकारण होतात. तो विदर्भ सिंह माहिती आहे का तुम्हाला? हा, ते समुद्र तीरी जाऊन त्या सत्ताधीशाची पोरगी त्यांनी पळवली, आणि त्या दिवशीपासून त्याच्या आयाळ कपून गेल्यासारखा त्याचा आवाजच संपला.
राजकारणातले विवाह असे होतात की आपला विरोध संपवावा म्हणून आपली लेकरं त्यांच्या उटीत टाकतात. भगवंतांनी माव केली आणि जन्म घ्यायचं ठरवलं. नारदाला सांगितलं, नारदा मी वसुदेवाच्या पोटी जन्म घेणार आणि माझं बालपण मी नंद यशोदेला देणार आहे. ते मी चरित्र उद्या सांगणार आहे. पण किती वाजले मला सांगा? आपला स्पेस माहित पाहिजे ना. काय आहे, भगवंताचं चरित्र इतकं लांब आहे आणि इतकं आखूड आहे. 2 मिनिटात सांगतायत. 2 मिनिटात सांगितलेलं कळेल याची शाश्वती नाही, पण मोठ्या विस्ताराने सांगितलेलं सुद्धा याची शाश्वती नाही. काय आहे, आम्ही आव आणतो, आम्हाला सगळं माहिती आहे, आम्हाला काही माहिती सांगणाऱ्याला माहित नाही आणि ऐकणारे तर बिचारे हेल्पलेस असतात. ते म्हणतात हे याची बटवट संपेपर्यंत बसणं लागे आम्हाला इथं.